Hi, Vaishnavi More here, and my today's topic is greedy dog. Greedy dog म्हणजे काय? ही एक छोटीशी स्टोरी आहे. त्यामधून आपल्याला एक मॉरल भेटतो. त्यासाठी मला तुम्हाला ही स्टोरी सांगावीशी वाटलं म्हणून मी हे रेकॉर्ड करते. सो स्टोरी अशी आहे की एक छोट्याशा गावामध्ये एक कुत्रा होता आणि तो म्हणजे एक पाळीव नव्हता की जो त्याला एक ओनर असेल की त्याला डेली जेवण वगैरे देईल. बट तो एक आणि तो कुत्रा ना रँडमली असं फिरायचा रस्त्यांवरती की त्याला म्हणजे ते लोक त्याला पाहून त्याला असं वाटायचं की ते त्याला खाण्यासाठी काहीतरी देतील. बट असं काहीच नव्हतं. त्याला खूप शोधावं लागायचं एक टायमाचं जेवण भेटण्यासाठी. सो एक दिवशी तो असंच फिरत फिरत गेला. तो एके दिवशी असंच फिरत फिरत जात होता. तर त्याला एक मीट शॉप जो असतो ना, तिथं त्याला एक मीटचं तो बाईट भेटतं जे खूप डिलिशियस असतं. आणि तो त्याला ग्रॅब करतो माउथमध्ये आणि तिथून एका सेफ प्लेसवर जातो ते खाण्यासाठी. जिथं शांत असेल वातावरण तिथं जातो तो. आणि मध्येच त्याला एक पूल क्रॉस करून जायचं असतं तिकडे. बट तो जेव्हा पूल क्रॉस करत असतो ना, त्याला स्वतःची जेव्हा तो जो पूल आहे ना तो क्रॉस करत असतो आणि पूल क्रॉस केल्यानंतर त्याला एक रिव्हर भेटते. आणि जेव्हा तो रिव्हरमध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन बघतो तेव्हा त्याला असं वाटतं की तो जो रिफ्लेक्शन आहे त्याला असं वाटतं की ते डॉगच आहे. आणि तो डॉग त्याला स्टेअर करतोय आणि त्याच्या माउथमध्ये जो बाईट आहे ना मीठचं त्याच्यापेक्षा मोठा आहे. मग याला काय, हा खूप ग्रीडी असतो. त्याला कधी सॅटिस्फाय होत नसतं की जे याच्यापाशी आहे त्याला घेऊन तो कधी सॅटिस्फाय नसतो. त्याला जास्तच हवं असतं हर वेळेस. मग तो विचार असा करतो, म्हणजे तो विचारच नाही करत की हा स्वतःच आहे, याचं रिफ्लेक्शन आहे. कारण वरून सनलाईट येत होती आणि याला स्वतःचं मिरर इमेज दिसत होतं पाण्यामध्ये. बट हा असा विचार करतो की तो खरा डॉग आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठं मीठ त्याच्याकडे आहे. मग हा ट्राय करतो की त्याचं मीठ जे आहे ते हा स्वतः घेईल. म्हणून तो काय करतो, तो त्याचं मीठ घ्यायला ट्राय करतो आणि स्वतःचं मीठ सोडून देतो. आणि त्याचं जे मीठ होतं ते पाण्यामध्ये जातं आणि तो काही न विचार करता स्वतःचं मीठ पाण्यामध्ये सोडतो आणि त्याचं घेण्यासाठी ट्राय करतो. जेव्हा तो घेण्यासाठी जातो तेव्हा त्याला समजतं की हे त्याचं रिफ्लेक्शन होतं. आणि तो जेव्हा त्याचं मीठ पाण्यामध्ये जाते वेळेस पाहतो तेव्हा त्याला समजतं की किती मोठी चुकी केली आहे. जे होतं त्याला सोडून दिलं आणि जे त्याला हवं होतं ते भेटलंच नाही, कारण ते एक रिफ्लेक्शन होतं. सो मला स्टोरीमधनं एकच सांगायचं आहे की कधी पण मॉरल ऑफ द स्टोरी हेच आहे की जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये सॅटिस्फाय व्हा तुम्ही, ठीक आहे. आणि जे तुमच्याकडे नाही आहे ते सोडूनच द्या, कारण जे तुमच्याकडे आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामध्येच खुश राहा, ठीक आहे. सो moral of the story and the moral of the story is greed can make you lose what you already have. Be grateful for what is yours. Thank you.